धर्माची तू मूर्ती पाप पुण्य तुझे हाती मज सोडवी दातार कर्मापासून दुस्तारा. प्रस्तुत कीर्तन रूपी सेवेसाठी जमलेले श्रोतेजन परमात्मा परमेश्वरच्या कृपेने थोर संतांच्या आशीर्वादाने तुम्हा आपल्या सहकार्याने सेवेसाठी घेतलेला आजचा अभंग विश्ववंद्य महाराष्ट्राचे भूषण वैराग्याचे शिरोमणी ज्ञानवंत गुणवंत दयावंत कीर्तिवंत असलेले देऊचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु संत तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंगाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा पर्याय देणे वक्त्याचं कर्तव्य. आज लांडेवाडी या ठिकाणी सप्ताह नाही आहे, बरोबर का? सप्ताहच आहे. 1.5 दिवसाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमामध्ये साईबाबा वर्धापन दिन सोहळा या निमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या लेकराच्या पामराच्या वाटेला आली. हे माझं मी भाग्य समजतो. ज्यांच्या योगे या कार्यक्रमाची संधी मला मिळाली ते म्हणजे आपले परमार्थ स्नेही हरिभक्तीपरायण तानाजी शेवाळे सर यांच्या मार्गे या ठिकाणी येण्याची संधी. त्यांचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करतो. समस्त ग्रामस्थ लांडेवाडी कार्यक्रमाचे संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार साऊंड सिस्टमवाले मातृवर्ग पितृवर्ग महिला मंडळ तरुण मंडळ मित्रमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक धार्मिक कला क्रीडा क्षेत्रातले व्यक्तिमत्व सरपंच उपसरपंच तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटमुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष सोसायटीचे चेअरमॅन व्हाईस चेअरमॅन आजी माझे गावकरी पंचकृषी पुढं बसलेले मध्ये बसलेले मागं बसलेले मंदिराच्या बाहेर बसलेले घरी झोपून कीर्तन ऐकणारे दुसऱ्याने चपला घेऊन झाले का सगळे? उद्या कोणी म्हणायला नको 2 तास कीर्तनात बसलो पण माझं नाव घेतलं नाही. म्हणून सगळ्यांना धन्यवाद व्यक्त करतो. आज सगळे दिग्गज कलाकार या ठिकाणी उपस्थित आहेत. आमचे परममित्र हनुमान महाराज मिटकर या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराजांचं नाव काय? दत्ता महाराज उपस्थित आहेत. तुमचं नाव? रोहित महाराज उपस्थित आहेत. महाराजांचं नाव? राहुल महाराज. हो तुमचं या ठिकाणी स्वागत आहे महाराज. धन्यवाद. समस्त ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहे. सर्वांचा मनापासून आभार आणि कीर्तनाला सुरुवात. विठाल विठाल मग वर्धापन दिन निमित्ताने हा कार्यक्रम आहे. आपण आज मंदिरात या ठिकाणी उपस्थित आहोत. सर्वात प्रथम मंदिर या शब्दाचा अर्थ काय? मंदिर या शब्दाचा अर्थ असा आहे म्हणजे महानता. म्हणजे महानता असं बोलत जायचं. तुम्ही काय आजारी आहे का? सगळे गारटले का? प्रवास करून कोण आलं? अहो कोण आलं? मी आलो ना. मी कसा दिसतोय? फ्रेश दिसतो का नाही? अहो फ्रेश दिसतो का नाही? तुम्ही कुठून आले? मग तुम्हाला झालंय काय? असं फ्रेश बसायचं कीर्तनामध्ये. काय लोड आहे का? टेन्शन आहे काय? नाही, असं फ्रेश बसायचं. विठाल विठाल. मंदिर या शब्दाचा अर्थ म्हणजे महानता, दी म्हणजे दिव्यता आणि र म्हणजे रम्यता. महानता दिव्यता आणि रम्यता या तिन्ही गोष्टींचा ज्या ठिकाणी समन्वय होतो त्याला काय म्हणतात? मंदिर. जिथं माणसाचं मन रमतं त्याला काय म्हणतात? मंदिर. आता पुढचा मुद्दा आहे का? आपण जर आजारी पडलो तर आपल्या गावापासून ते दिल्लीपर्यंत हजारो लाखो दवाखाने आहे का नाही? मग शरीराचा दवाखाना आहे पण तुमचं मनच जर आजारी पडलं तर? कारण आज जगामध्ये 60% लोकांना मानसिक आजार आहे. मानसिक रुग्ण आहे. मानसिक. काही लोक रस्त्याने हिशोब करत जातात. असं आलं तर तसं करू, तसं आलं तर असं करू. धून मे धून आपणी धून पारया धून पापनापून. म्हणजे आपल्याच नादात असतात रस्त्याने. म्हणजे 60% लोकांना कसला आजार आहे? मानसिक आजार आहे. मग शरीराचा दवाखाना आहे पण मनाचा दवाखाना काय? मंदिर. जिथं माणसाचं मन रमतं, मन प्रसन्न होतं त्याला काय म्हणतात? मंदिर. विठाल विठाल. मग हे जसं मंदिर आपण स्वच्छ ठेवतो का नाही? कारण इथं कोण आहे? साईबाबा आहेत का नाही? मग आपण मंदिर कसं ठेवतो? परिसर स्वच्छ ठेवतो ना. तसं देह सुद्धा एक मंदिर आहे. देह देवाचे, आत आत्मा परमेश्वर.
मग हे मंदिर ज्या पद्धतीने आपण स्वच्छ ठेवतो तसं देहसुद्धा एक मंदिर आहे. हे मंदिर कसं ठेवलं पाहिजे? आपण स्वच्छ ठेवलं पाहिजे ना, कारण याच्यात कोण आहे? देव राहतो महाराज. स्वच्छ ठेवलं पाहिजे महाराज. आणि त्यातल्या त्यात हे मंदिर साईबाबांचं आहे महाराज. कोणाचं आहे? साईबाबांचं आहे. साईबाबांची एक शिकवण आहे. काय? सबका मालिक एक. सबका मालिक एक, म्हणजे सगळ्यांचे देव, सगळे देव एकच आहे ना. मग याच्यातून आपण शिकलं पाहिजे. अजून एक शिकवण आहे. काय? सर्व धर्म समभाव. सर्व धर्म सारखेच आहेत, सगळ्यांना समान ठेवा. हो, साईबाबांचे एका ठिकाणी वर्णन किती भारी आहे. तारीफ तेरी निकली है दिल से, आई है लब पे बन के कवाली, शिरडी वाले साई बाबा आया हूँ तेरे दर पे सवाली, शिरडी वाले साई बाबा आया हूँ तेरे दर पे सवाली. लब पे दुआएं, आँखों में आंसू, उम्मीदें दिल में परछोल खाली, शिरडी वाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी, शिरडी वाले साई बाबा आया हूँ तेरे दर पे सवारी. सुंदर वर्णन आहे महाराज साईबाबांचं. साईबाबांची अजून एक शिकवण आहे बघा, तुम्हाला सांगतो. श्रद्धा आणि वा 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 वा. देवावरती काय पाहिजे? श्रद्धा पाहिजे. आता प्रत्येकाची देवावरती काही ना काहीतरी श्रद्धा असते ना. फक्त काहींची श्रद्धा जास्त असेल, काहींची प्रत्येकाचा आपापल्या आवडेल त्या देवावरती श्रद्धा असते महाराज. श्रद्धा असावी महाराज. आणि सबुरी. सबुरी म्हणजे काय? संयम ठेवा, जरा धीर ठेवा. फळ जरा पिकू द्या आणि मग खा, कच्चं खाऊ नका. म्हणजे थोडा संयम पाहिजे ना जीवनामध्ये. थोडासा संयम पाहिजे, धीर पाहिजे. जरा इंग्लिशमध्ये त्याला पेशन्स म्हणतात. पेशन्स ठेवा. सावकाश होऊ द्या कार्यक्रम. म्हणजे श्रद्धा असावी आणि सबुरी असावी. भरपूर साई भक्त जातात दर्शनाला साईबाबांचं. जातात का नाही? हो, खूप सुंदर वर्णन आहे. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. पायी चालत नेल या श्रद्धा सबुरी वाल्यानं, पायी चालत नेल या श्रद्धा सबुरी वाल्यानं, पायी चालत नेल या श्रद्धा सबुरी वाल्यानं, पायी चालत नेल या श्रद्धा सबुरी वाल्यानं. साई बाबा दर्शनाची मला लागली तहान, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन, तुला खांद्यावर घेईन, तुला पालखीत मिरवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन, साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. प्रत्येक साई भक्त शिर्डीला जातो, साईबाबांचं दर्शन घेतो. तुम्ही मंदिरात आले, कोणाचं दर्शन घेतलं? साईबाबांचं. साईबाबांची अजून एक शिकवण आहे. व्यसनापासून दूर राहा महाराज. हो, व्यसनापासून दूर राहा. व्यसन करू नका. श्रद्धा आणि सबुरी. सबका मालिक एक, सर्व धर्म
हे साईबाबांची शिकवण आहे आणि ही शिकवण कुठंतरी आपण अंगीकारली पाहिजे, जोपासना केली पाहिजे महाराज. त्यावेळेला खऱ्या अर्थाने साईबाबाचा वर्धापन दिन साजरा होईल महाराज. विठ्ठल विठ्ठल आणि मंदिर हे कधी कोणा एकट्याचं नसतं. मंदिर कोणाचं असतं? सगळ्यांचं असतं, सार्वजनिक गावाचं मंदिर असतं महाराज. तुकडोजी महाराजांनी फार सुंदर वर्णन केले. सबके लिए खुला है मंदिर ये हमारा, आओ कोई भी साथी, आओ कोई भी पंथी, मतभेद को भुलाता मंदिर ये हमारा. मंदिर हे सर्वांचं असतं महाराज. आणि या मंदिरामध्ये आज साईबाबांचा वर्धापन दिन सोहळा आहे आणि या निमित्ताने कार्यक्रम माझ्या वाटेला आला हे माझं मी भाग्य समजतो. आणि कीर्तनाला मग आतापर्यंत काय चाललं होतं? कीर्तनच चाललं होतं. विठाल विठाल. मग आज घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. हो, मागणीपर प्रकरणातील आहे महाराज. हो, आता तुकोबराय कोण? वारकरी संप्रदायामध्ये कळस्थानी असणारे जगद्गुरू संत तुकोबराय संत आहेत. आता संत नक्की कोणाला म्हणतात? संत कोणाला म्हणतात? जसं एक उदाहरण आहे पहा. अकॉर्डिंग टू अब्राहम लिंकन, डेमोक्रसी इज अ गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल. लोकशाही ही लोकांनी लोकांकरिता लोकांसाठी चालविलेलं राज्य म्हणजे लोकशाही. धर्म म्हणजे माणसाने माणसासोबत माणसासारखं वागणं म्हणजे धर्म. मग तसं संत कोणाला म्हणतात? जे जगले जगासाठी, जगतात जगासाठी आणि जगतीलही जगासाठी. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी. जे जगले जगासाठी, जगतीलही जगासाठी, त्यांचं नाव संत महाराज. हो, त्यांना संत म्हणतात. पहिला मुद्दा संपला. दुसरा मुद्दा, जन्म मृत्यू हे निसर्गाच्या हातात, देवाच्या हातात आहे, आपल्या हातात नाही. तुमचा जन्म कुठं होणार तुम्हाला माहिती आहे का? महिला मंडळ माग झोपले नाही ना तुम्ही? माग जन्म आणि मृत्यू तुमच्या हातात नाही, तो कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. पण जन्म आणि मृत्यू मधला जो काळ आहे, मधला जो काळ, तो कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना. कसं वागायचं, कसं बोलायचं, कसं राहायचं, कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे ना महाराज. हो, त्याच्यात ते 3 टप्पे बघा. बालपण, तरुणपण, म्हातारपण. आता बालपण हे आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. आई वडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून. माझं ते एक प्रामाणिक मत आहे. बंगला बांधता नाही आला तरी चालेल, जमीन घेता नाही आला तरी चालेल, पैसा कमवता नाही आला तरी चालेल, पण मुलांना चांगले संस्कार लावल्याशिवाय मरू नका. चांगले संस्कार लावा मुलांना महाराज, कारण बालपण आहे. हो,
तरुणपण जे आहे, तरुणपण ते स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. माझं तर प्रामाणिक मत आहे, संपत्ती कमवण्यापेक्षा, संपत्ती जरूर कमवा, पण संपत्ती कमवण्यापेक्षा जरा संततीकडे पण लक्ष द्या. संतती पण कमवा. संपत्ती भरपूर कमवली पण संतती जर मूर्ख निघाली तर तीच संतती पुढं कुटुंब उद्ध्वस्त करते. म्हणून जरा संततीकडे पण लक्ष द्या. तरुणपण जे आहे ते स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून महाराज. हो, कष्ट करा, पैसा कमवा महाराज. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का महाराज, पैशाशिवाय आज जगात काहीच नाही. आता आजचा जो कार्यक्रम आहे बिन पैशाचा आहे का? एवढा जो खर्च केला आहे बिन पैशाचा आहे? याला पण पैसा लागतो ना. पैसा म्हणजे सगळं काही नाही, पण पैसा म्हणजे बरंच काही आहे, एवढं ध्यानात राहू द्या. हो, पैसा जरूर कमवा महाराज. तरुण पोरांना पण सांगतो मी, पैसा कमवा पण योग्य रीतीने कमवा, योग्य नीतीने कमवा आणि योग्य गतीने कमवा. विठ्ठल विठ्ठल. हो, बालपण, तरुणपण आणि तरुणपणी जे तुम्ही पुण्य कराल तरुणपणी, तसं तुमचं म्हातारपण असणार. म्हातारपणी ते कामी येणार. तरुणपणी 25 वयापर्यंत जर तुम्ही बिघडले तर म्हातारपणी तुम्ही कितीही गंध लावा, तुम्ही धार्मिक नाही. 25 वयातच खरं गंमत असते. तरुणपणी माणसांनी सुधारलं पाहिजे. परमार्थ सुद्धा कधी केला पाहिजे? तरुणपणात केलं पाहिजे ना. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. मला असा एखादा संत दाखवा, आता तुम्ही सगळे ज्ञानी मंडळी आहेत, एखादा संत दाखवा, एखादा की जो म्हातारपणी परमार्थाला लागला आणि संत झाला. एखादा. महाराष्ट्र ही कशाची भूमी आहे? संतांची आहे का नाही? मग असा एखादा संत दाखवा जो म्हातारपणी परमार्थ करायला लागला, माळ घातली, गंध लावला आणि तो संत झाला. एकच सुद्धा नाही. परमार्थ कधी केला पाहिजे? तरुणपणात केला पाहिजे ना. मला एक सांगा, 60 वर्षाच्या पुढं, 60 वर्षाच्या पुढं कंपनी सुद्धा त्या माणसाला ठूत नाही. ठूते का? निघा, भव्य नागरिक सोहळा सत्कार, रिटायरमेंट सोहळा, तुम्ही निघा. तुम्ही आता फाईल तपासण्याच्या पात्रतेचे राहिले नाही, तुम्ही आता निघा. मग 60 वर्षाच्या पुढं कंपनीने त्याला हुसकून दिलं, मग तो इथं टाळ वाजवायला चालन का? नाही चालणार ना महाराज. ज्यांनी कंपनीने हुसकून दिलं तो टाळ वाजवायला नाही चालणार. त्याला तरुण माणसंच पाहिजे महाराज. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन विठाल विठाल बालपण, तरुणपण आणि म्हातारपण. हो, तरुणपणी चांगले संस्कार घ्या महाराज. हो, बालपणी चांगले संस्कार घ्या, तरुणपणी कष्ट करा, आपली संगत चांगली ठेवा, आपली मैत्री तपासा. मैत्री घरी गेल्यावर सगळ्यांनी आपली मैत्री तपासा बाबा. हो, 100-200 रुपयाचा केक आणणारा मित्र नसतो, ध्यानात घ्या. 100-200 रुपयाचा केक आणणारा मित्र नसतो. 4 दिवसात जवळ आलेला आपला मित्र नसतो. 10-15-20 वर्ष झाले गरिबीतही आणि श्रीमंतीतही कधी आपली साथ सोडत नाही, तो आपला खरा मित्र मला. हो, ध्यानात ठेवा. हो, तुम्ही जर एखादी चूक केली तर संपूर्ण जग तुमच्या विरोधात जातं, पण तुम्ही चुकीचे असतानाही तुमची जो बाजू मांडतो तो तुमचा खरा मित्र. हो, आज जगाच्या बाजारामध्ये तुमच्या आजूबाजूला अनेक जण उभे राहतील, पण तुमच्या बाजूनं जो उभा राहतो, तुम्ही नसताना गैरहजेरीत जो तुमची बाजू मांडतो तो तुमचा खरा मित्र महाराज. युद्धाच्या वेळी ढाल कुठं असते? ढाल 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 युद्धाच्या वेळी हातात असते ना. मग जी ढाल जी आहे तो तुमचा मित्र महाराज. आनंदाच्या क्षणी तुमच्या पाठीशी असावा मित्र, आणि दुःखाच्या वेळी ज्या वेळेला तुमच्या डोंगर कुसळतो दुःखाचा, त्यावेळेला वार सहन करण्यासाठी, ते दुःख सहन करण्यासाठी समोर असावा तुमचा मित्र, आणि तो तुमचा खरा मित्र. आणि अशी संगत माणसाची असावी. विठाल विठाल. हो महाराज. कारण आपला जो मित्र आहे महाराज, तो परिस्थितीवर अवलंबून नसावा, मनस्थितीवर अवलंबून असावा. परिस्थिती आज माणसाची चांगली आहे, सगळे खाऊन पिऊन
सुखी आहेत, परिस्थिती चांगली आहे महाराज, पण मनस्थिती खालवलेली आहे. मनस्थिती. तुकोबारायांनी 400 एकर जमीन दान केली, परिस्थिती सामान्य झाली, पण त्यांची मनस्थिती, त्यांच्यासारखा आनंदी माणूस कोणी नव्हता. आणि याच्या उलट धृतराष्ट्र परिस्थिती चक्रवर्ती राजा, पण त्यांची मनस्थिती कायम खालवलेली होती महाराज. म्हणून मनस्थिती चांगली ठेवा आणि आनंद राहा. विठ्ठल विठ्ठल. हो, परिस्थिती चांगली ठेवा महाराज. हो, घरात सुद्धा नीट बोला, चांगलं बोला. आजकाल माणसं चांगलं बोलत नाही. चांगलं बोलत, वाणी आहे ना, वाणी माणसाची चांगली असावी. काही लोक बोलून झाल्यावर विचार करतात, बोलून झाल्यावर विचार करतात, आणि काही बोलायच्या अगोदर विचार करतात. मग माझं प्रामाणिक मत आहे, बोलून झाल्यावर विचार करण्यापेक्षा बोलायच्या अगोदर 100 वेळा विचार करावा. बरोबर आहे का नाही? कारण ज्याने जीभ जिंकली त्यांनी जग जिंकलं महाराज. हो, अगोदर विचार करावा. घरामध्ये सुद्धा चांगलं बोलावं महाराज. पती पत्नीनं सुद्धा चांगलं बोलावं महाराज. कारण पती पत्नी म्हणजे मोटरसायकल आहे. काय हनुमान महाराज? पती पत्नी म्हणजे मोटरसायकल. पुढचं चाक म्हणजे पती आणि मागचं चाक म्हणजे महिला मंडळ. पुढचं चाक पती, मागचं पत्नी. पण मागचं चाक थोडंसं भाव खातं. भाव काय खातं? कारण सांगू का तुम्हाला? कारण आहे का? कारण मागच्या चाकाला असं वाटतं चैन आपल्याच चाकाला आहे. चैन, पुरुष मंडळी, चैन मागच्याच चाकाला आहे, म्हणून ते थोडं काय करतं? भाव खातं. पण मागच्या चाकानं भाव खायची अजिबात गरज नाही. का सांगू का? कारण हँडल पुढच्या चाकाला आहे. हँडल पुढच्या चाकाला नाही. पुढचं चाक खड्ड्यात गेलं, मागचं हवा आपोआप जाणार ना, आणि पडल्यावर असाच आवाज येणार. म्हणून समतोल असावं, बॅलेन्स असावं, आनंदाने राहावं, प्रेमाने राहावं. हो, बायको अशी असावी महाराज की तिने नवऱ्याला कधीच काही मागू नये. आता तरी खुश व्हा जरा. बायको अशी असावी की तिने नवऱ्याकडे कधीच काही मागू नये, पण नवरा असा असावा तिला कधी मागण्याची वेळच येऊ देऊ नये. तेव्हा तो संसार सुखाचा महाराज. विठ्ठल विठ्ठल. नवरा बायकोनी प्रेमाने राहावं महाराज. आता लग्नाचं तर लय अवघड झाले महाराज. तुम्ही काय बघता मायक? माझं झालंय लय अवघड झालं लग्न. ज्यांचं झालंय त्यांचं बरं आहे, पण ज्यांचं नाही झालं महाराज लय अवघड आहे महाराज. आता इथं भरपूर तरुण मुली आल्यात, मी त्यांना त्यांच्या लहान भावासारखं एक मार्गदर्शन करतो. ऐका, जरूर ऐका. लग्न करत असताना मुलगा सुंदर बघू नका, लय जास्त पैसावाला बघू नका, लय मोठा बंगलावाला बघू नका, लय जमिनीवाला बघू नका. मुलगा बघत असताना फक्त निर्व्यसनी बघा, तुमचं आयुष्य सुखी झाल्याशिवाय राहणार. आणि तरुण मुलं सुद्धा या ठिकाणी आलेत, त्यांना सुद्धा एक सुंदर मार्गदर्शन मी करेल, नक्कीच करेल. श्रीमंतीचीच पाहिजे, सुंदर दिसणारीच पाहिजे, याच घरातली पाहिजे, असं या भावनेने ज्यांनी लग्न केलं त्यांचा संसार तुम्ही पहा. आणि गरीब असली तरी सडा सारवून रांगोळी काढत घराचं गोकुळ करणारी असावी, या भावनेने ज्यांनी लग्न केलं त्यांचा प्रपंच तुम्ही पहा. माझ्या माहितीनुसार दशरथ राजाला 3 राण्या होत्या, त्याच्यात सगळ्यात सुंदर दिसणारी कोण? कैकई. त्या कैकई राणीनंच दशरथ राजाला सगळ्यात जास्त दुःख दिलं. सुंदर, काही कमी नाही, देखणी राजाची मुलगी, पण सगळ्यात जास्त दुःख तिनेच दिलं. दशरथ राजेचा आवडता पुत्र कोण? प्रभू रामचंद्र. त्यालाच वनवासाला पाठवलं. कोणी? कैकईने. महलात, राजमहलात दशरथ राजा राहत होता, पण त्याला शेवटी सुखाचं मरण दिलं नाही महाराज. आणि सीतामाई वनवासात असताना सुद्धा झोपडी बांधून घराचं गोकुळ केलं. मग सांगण्याचं तात्पर्य काय? संस्कार महत्वाचे महाराज. मुली सुद्धा निर्व्यसनी चांगल्या मुलाला द्या. मला एक सांगा, रामाला सुद्धा लग्न करण्यासाठी शिवधनुष्य उचलावं लागलं का नाही? फुकट सीता मिळाली का? तरुण मंडळी,
फुकट सीता मिळाली नाही ना, शिवधनुष्य उचलावं लागलं ना. मग आता सुद्धा तरुण मंडळांनी जरा विचार करायला पाहिजे. धनुष्य उचला ना. धनुष्य म्हणजे ते खरोखर धनुष्य नाही. रामाने शिवधनुष्य उचललं म्हणजे स्वतःला सिद्ध केलं. मला सांगा, सीतेला मिळवण्यासाठी किती राजे महाराजे आले होते? कॉम्पिटिशन काय कमी होतं का? लांडेवाडी कॉम्पिटिशन कमी होतं का? किती राजे महाराजे बसले होते, पण सिद्ध कोणी करून दाखवलं? प्रभू रामचंद्राने. मग आजच्या तरुण मंडळांनी सुद्धा जरा सिद्ध करून दाखवा स्वतःला. पैसा कमवा, कष्ट करा, मुलींची लाईन लागन. कारण आजकाल मुलीला लई डिमांड आलाय, मुलीला, आणि मुलीपेक्षा मुलीच्या आईलाच लई डिमांड आलाय. लई डिमांड महाराज. ते म्हणतात मुलाकडं पैसा पाहिजे, गाडी पाहिजे, घर पाहिजे, जमीन, तरच माझी मुलगी तुम्हाला आय लव्ह यू म्हणन, नाही तर म्हणणार नाही. म्हणजे एवढा डिमांड आहे. म्हणून तरुण मंडळांनी पैसा कमवा, स्वतःला सिद्ध करा, काहीतरी जीवनात करा. कारण आज लग्न फक्त दोनच गोष्टीवर जुळतात. दोनच जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा. वा वा, कोण म्हटलं? रोकडा. जमिनीचा तुकडा आणि पगाराचा आकडा, या दोन गोष्टीवर जुळतात महाराज. म्हणून तरुण मंडळांनी स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर तरुणपणे स्वतःच्या कर्तृत्व शक्तीवर अवलंबून आहे. बालपणे आईवडिलांनी केलेल्या संस्कारावर अवलंबून आहे. आणि तरुणपणात जे तुम्ही पुण्य कराल त्याच्यावर तुमचं म्हातारपण अवलंबून आहे. विठाला विठाला. हो, तरुणपणात चांगले कर्म करा. कारण जसे कर्म तुम्ही कराल तसं फळ तुम्हाला मिळणार महाराज. कर्म चांगलं ठेवा. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कधी कधी आपण पुण्य करायला जातो, घडतं पाप. कधी कधी आपण पाप करतो पण चुकून घडतं पुण्य. पाप आणि पुण्य तुमच्या हातात नाही ना. पाप पुण्य तुमच्या हातात नाही, तुमच्या हातात कर्म आहे. कर्म करा हे तुमच्या हातात आहे, पण पाप पुण्य तुमच्या हातात नाही. मग पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? अभंगाचं पहिलं चरण. धर्माची तू मूर्ती, 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 धर्माची तू मूर्ती. धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. कर्म आपल्या हातात आहे, पण पाप पुण्य आपल्या हातात नाही. मग पाप पुण्य कोणाच्या हातात आहे? साईबाबांच्या हातात. मग आज साईबाबांचा वर्धापन दिन सोहळा, महाराज मंदिराचा वर्धापन दिन सोहळा. आणि या वर्धापन दिन सोहळ्यानिमित्ताने साईबाबाकडे आपण एकच मागायचं. काय मागायचं? पहा, हे साईबाबा, शेतकरी वर्ग सुखी होऊ दे, हिंदू धर्माची गाय वाचू दे, हिंदू धर्म टिकू दे, वारकरी संप्रदायाचा पताका चंद्र सूर्य असेपर्यंत फडकू दे, आणि सर्वांच्या चेहऱ्यावर हसू राहू दे. एवढंच आज साईबाबांकडे मागायचं. एवढंच साईबाबांकडे मागायचं महाराज. कारण सगळं कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे महाराज. पाप पुण्य देवाच्या हातात, पण कर्म आपल्या हातात. म्हणून कर्म कसं पाहिजे? चांगलं पाहिजे, चांगलं बोलावं महाराज. मेळ असावा, मेळ आपल्या बोलण्यात, आपल्या वागण्यात त्याचा काय असावा? मेळ असावा. मेळ नसेल तर गोंधळ होतो. गोंधळ कसा होतो सांगू का तुम्हाला? एका माणसाला 3 मुली होत्या. किती होत्या? 3. पण त्या 3 मुली 3 प्रकारच्या होत्या.
त्याला कळलं बघा आता. 3 मुली 3 प्रकारच्या होत्या. ऐका बरं का महिला मंडळ. एक होती गँगानी, एक होती तुतानी, तिसरी तोतरी. 3 प्रकारच्या 3 मुलीं. त्यांचं लग्नाचं वय पण लग्न जमत नाही. का जमत नाही? कारण हे कशा होत्या? गँगानी, तुतानी, तोतरी. पाहुणे यायचे, पाहायचे, तिला नाव विचारायचे मुलींना आणि ते बोलल्यावर घोळ व्हायचा. पाहुणे म्हणायचे कळवतो, निरोप देतो, निघून जायचे. बाप बिचारा कंटाळला, थकून गेला, लांब राज्यात गेला दुसऱ्या. आणि पाहुण्यांना निमंत्रण देऊन आला आणि म्हणला आमच्या इथं मुलीला नाव विचारण्याची पद्धत नाही. यायचं, मुलीला पाहायचं, जेवायचं, येस नो म्हणायचं आणि रस्ता धरायचा. काही दिवसानंतर पाहुणे आले महाराज मुलीला बघायला. त्यांच्यासोबत आमच्यासारखाच एक आघाव पाहुणा असतो. ते आले, बसले, मुलीला पाहिलं. त्यातला जो आघाव होता ना, तो म्हणला मुलगी दिसायला सुंदर आहे पण बोलत का नाही? डाल में कुछ काला. हे पण तो जो मुलगा होता तो म्हणतो थांबा जरा, कळन तुम्हाला, बोलन ती. आता एवढ्या लांबून पाहुणे आले म्हटल्यानंतर जेवायला तर केलंच. कढीचा पदार्थ केला होता महिला मंडळ. काय? कढी नाही माहिती का तुम्हाला? माहिती आहे ना, कढीचा पदार्थ केला होता. पाहुणे जेवायला बसले. आता जेवायला बसल्यानंतर कढीची वाटी सगळ्यांना दिली. आता तो जो पाहुणा होता का, त्या मुलासोबत आलेला, त्याने काय केलं? कढीची वाटी उचलली, तोंडाला लावली, म्हणला वाह काय कढी आहे राव. अशी महाराष्ट्रात कुठं कढी पाहिली नाही. तो पोरगा म्हणाला गपचूप खा ना, तुला कधी कढी खायला भेटली का नाही? तो म्हणला तुला या कढी मागची बोंब काय माहीत नाही. थोडा वेळ जाऊन दिला जरा, परत कढीची वाटी उचलली, तोंडाला लावली, म्हणला वाह काय कढी, अशी कढी अजूनपर्यंत कुठं पाहिली नाही. महाराज त्या मुलीने एकदा ऐकलं, 2दा ऐकलं, 3ऱ्यांदा यांनी फक्त कढीला हात लावला. तेवढ्यात ती म्हणली फुत्तत नाही केली. इकडे तिकडे टाकला तवा, इकडे फिरली तिकडे फिरली, तवा कुठे इतडी बनली. तेवढ्यात दुसरी आली, बोयू नको, तुला बोयाचं सांगलं नाही नव. तेवढ्यात तिसरी आली, तुम्ही दोघींनी ग ग ग घोटाला. कोणती मुलगी पास करतील सांगा? ओ पुरुष मंडळी, होता का मेळ? मेळ असावा. आपण जे बोलतो ना, आपण जे वागतो त्याच्यात काय असावा? मेळ असावा. एक प्रमाणे बघा, नामा रूपा नाही मेळ, अवघा वाचेचा. असं गोंधळ होऊ देऊ नका महाराज. कर्म करत असताना पण मेळ ठेवा. हो, सात्विक कर्म करा. सात्विक, आपण जे कर्म करतो त्याचं फळ आपल्याला मिळणार. बरं, फळ देणारा कोण आहे? देवच आहे ना. फक्त आपल्या हातात काय आहे? कर्म आहे. फक्त वाईट कर्म करू नका. तुकोबाराय म्हणतात की मला या वाईट कर्मातून, चुकीच्या कर्मातून मला सोडव. अभंगाचं 2रं चरण. कर्म
सोडवे दातारा, कर्मापासून दुस्तारा. या वाईट कर्मापासून मला सोड. या बसून घ्या, बसून घ्या, लहान आहे, बसून घ्या. या खाली बसा, खाली बसा, बसा बसा बसा. ओ ताई, ओ बाई, बसा बसा बसा, खाली बसा, बसून घ्या, बसून घ्या. लहान पोरांचं काय नसतं महाराज. लहान मुले देवाघरची, महिला म्हणतात लहान मुले देवाघरची आणि मोठी मुले निळू फुले. लय अवघड महाराज. लहान पोरांचं काय नसतं महाराज. मी एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, गुजरातमध्ये वापीला कार्यक्रम होता माझा आता मागं, आणि कीर्तन चालू होतं आणि मधीच असे लहान पोरं 2-4 पोरं जरा वळवळ 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 कीर्तनात चालू, कीर्तनात वळवळ वळवळ चालू होती. मी त्यांना म्हटलं अय, त्यांना म्हटलं गबास. ते कीर्तनातच उभं राहिलं आणि मला म्हणला तूच गबस. काय म्हणलं? तूच गबस. मी म्हणलं मी बसतो गप, मला काय, कीर्तन कोण करीन? तर मला मी करतो कीर्तन, द्या माझ्या प्रश्नाचं उत्तर. आता मला काय वाटलं, ते कसं आहे, लहान मुले देवाघरची, फुले, फुलंच तर आहे, काय विचारून विचारून विचारणार आहे. म्हटलं विचार. तो म्हणतो सांगा महाराज, रावणाला तोंड किती? किती? अहो किती? 10. आता मी काय महाराज फुकट झालो का? मला माहीत नाही का? मी म्हटलं 10. काय म्हणलं? मग तो म्हणला सांगा महाराज, रावण एका अंगावर कसा झोपत असेल? चौकदार कसे झोपत असतील काय माहिती. माझी अक्कल बंद झाली. तेवढा त्याचा दुसरा उठला शेजारचा, तो त्याला म्हणला बस खाली. त्याला म्हणला तुला कळतं का महाराजांना काय विचारावं? म्हटलं आता चांगलं काहीतरी ज्ञानेश्वरीतला गाथ्यातलं काहीतरी विचारीन मला. तो म्हणतो महाराज मी प्रश्न विचारतो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. म्हटलं विचार बाबा, आता तूच राहिला होता, विचार. तो म्हणतो सांगा महाराज, अशी कोणती गोष्ट आहे जी पुढे गेल्यावर माग येत नाही? पुढे गेल्यावर माग येत नाही. काय? मला नाही माहिती. मी म्हणलं मला नाही माहीत बाबा, सांग. तो म्हणला किती सोपं आहे, पुढे गेल्यावर माग येत नाही. डेअरी डेअरी पुरुष मंडळी, पुढे गेल्यावर ज्याचे असन त्यांनी बघा, आपापलीच बघा. बारीक आहे, मला तर डेअरीच नाही. आता सगळेजण पोट आतमध्ये घेऊन बसले बरं का. चला मग तिसरा उठला, तो त्यांचा बॉस, त्यांचा तो मेन माणूस, तोच मेन पोरगा तोच. तो उठला आणि मला म्हटला महाराज अशी कोणती गोष्ट आहे जी वडल्यावर बारीक होती? वडल्यावर 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 बारीक होती, अशी कोणती गोष्ट आहे? आता म्हटलं आता लय अवघड झालं. आता वडल्यावर, आता वडल्यावर ताणते का बारीक होती? ताणतं ना. म्हटलं वडल्यावर बारीक होती. म्हटलं बाबा मला नाही माहीत. तो म्हणला कायला महाराज झाला काय नू, तुला साधं एवढं पण येत नाही. वडल्यावर बारीक होती. म्हटलं मला नाही माहिती. तो म्हणतो किती सोपं आहे, वडल्यावर बारीक होती बिडी बिडी. पुरुष म्हणजे बिडी वडल्यावर, मला माहीत नाही बरं का, नाही ते माझ्यावर संशय घेशाल. बिडी वडल्यावर बारीक. मग असे मुलं असतात कीर्तनात, त्यांची बुद्धी आपल्या पुढं 10 पट चालते. आपल्या पुढं 10 पट. इथं शिक्षक आहे का कोण? आपले शेवाळे सर शिक्षकच आहेत ना, तानाजी शेवाळे. कोण आहेत? कोण आहे? विभाग प्रमुख. तुम्ही शिक्षक आहे का? शिक्षकच आहे का तुम्ही? तुमचं कौतुक करावं वाटतं मला बाबा. 12 गावची 12 पोरं कसे सांभाळत असेल त्यांचं त्यांनाच माहिती बाबा. लय अवघड महाराज. शिक्षकांचं तर लय अवघड का महाराज. बघा शिक्षक आले वर्गात शिक्षक आले आणि म्हणले आपण गणिताचा तास घेऊ. पोरं म्हणले ठीक आहे. शिक्षकांनी विचारलं सांग रे, 10 मधून 10 गेले, किती राहिले? किती राहिले? शून्यच राहिले ना. 10 मधून 10 गेले, किती राहिले? पण ते जे पोरगं होतं ते येडं होतं. तो म्हणला जरा सोपं करून सांगा, मला एवढं अवघड येत नाही, जरा अजून सोपं करून सांगा. शिक्षक म्हणले ठीक आहे, मला सांग आईने तुला डब्यात चपात्या किती दिल्या? चपात्या. तो म्हणला 2. किती? 2. आता 2 मधल्या 2 चपात्या तू खाल्ल्या, खाली काय राहिलं? तो म्हणला भात. असं उत्तर ऐकल्याबरोबर शिक्षक शाळा सोडून गेला पंढरपूरला निघून, परत आलाच नाही.
लय अवघड महाराज, पोरांचं लय अवघड काम. म्हणून एकच असावं, पण कसा असावा? चांगला असावं. ऐसा पुत्र देई गुंडा, ऐसा ऐसा पुत्र दे गुंडा, त्याचा तेही लोकी झेंडा. एकच असावं, पण कसा असावा? चांगला असावा ना. एकच असावं, पण चांगला असावा. हो, गांधारीचे 100 पुत्र कामाचे नाही, कुंतीचे 5च चांगले. थोडं असावं, क्वालिटी असावं, क्वांटिटीची गरज नाही. जगामध्ये क्वालिटीला किंमत आहे, क्वांटिटीला किंमत नाही. हां, थोडं असावं, पण चांगलं असावं. चांगले संस्कार द्या महाराज. तरुणपणात परमार्थाला पोरांना लावा महाराज. इथं आनंद घेतला पाहिजे कीर्तनामध्ये महाराज. लोक कुठं आनंद घेतात त्यांचं त्यांनाच माहिती, पण कीर्तनामध्ये माणसाने आनंद घेतला पाहिजे. तरुणपणी परमार्थ केला पाहिजे. आणि तरुण मंडळांना पण सांगतो, आता थोड्या दिवसात शिवजयंती येते का नाही? शिवजयंती जरूर करा. शिवजयंती जरूर करा, पण नुसतीच जयंती साजरी करू नका. त्यांच्या विचारांची सुद्धा जयंती साजरी करा. नाहीतर गाडीवर बोर्ड, गाडीवर झेंडा, मग ते बिल्लेन, व्हॉट्सअपला फोटो, मोठमोठे दाढीन, मग ते मोठ्याने आडायचं. राजे, तुमची महाराष्ट्राला गरज आहे आणि तुझी, तू काय असा झाला का? हो, शिवाजी महाराज परत येतील का नाही आपल्याला माहीत नाही, पण प्रत्येकाच्या हृदयामध्ये शिवाजी महाराज आहेत. आणि ते जर जागे ठेवायचे असेल तर मी 4 गोष्टी सांगतो, नक्की ऐका. परमार्थाची आणि कष्टाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. परमार्थाची आणि कष्टाची जीवनामध्ये सोडा तुम्ही लाज. धंद्याला चढवा तुम्ही नम्रतेचा साज. आयुष्यात आखा तुम्ही नीतीची बाज. असा संकल्प तुम्ही धर्ममंडपाखाली करा आज. थोड्या दिवसात तुम्हीच असाल छत्रपती शिवाजी महाराज. शिवाजी महाराजांची जयंती जरूर करा, पण त्यांच्या विचारांची जयंती साजरी करा महाराज. कारण आजकाल निष्ठा नावाची प्रकार राहिला नाही. निष्ठा नाही, आजकाल निष्ठा राहिली नाही, फक्त निष्ठी महाराज. अरे निष्ठा कशी असावी पहा, निष्ठा कशी असावी. एकदा छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराजांचा मावळाचा लढता लढता हात मोडला. शिवाजी महाराज त्याला भेटायला गेले. मावळा ढसाढसा रडू लागला. शिवाजी महाराज म्हणाले, रडू नको, लवकर बरा होशील. मावळा म्हणाला, राजे, हात मोडला म्हणून रडत नाही. महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या समोर असताना मी मुजरा करू शकत नाही म्हणून रडतोय. याला म्हणतात निष्ठा. आपली काय निष्ठा आहे? आपला निष्ठाही नाही, विश्वासही नाही, काहीच नाही महाराज. विश्वास असावा. मी सांगितलं तुम्हाला, माझ्या नावावर 50 एकर जमीन आहे. तुम्ही खरं मानसाल का खोटं? खरं मानसाल का खोटं? काहींना खरं वाटन, काहींना खोटं वाटन, बरोबर का नाही? पण मी 7-12 दाखवले. काहींना वाटन खरं आहे बाबा, महाराज खोटं बोलणार नाही. पण महाराज खोटं बोलल्याशिवाय राहत नाही. पण मी 7-12 दाखवल्यावर खरं ना. मग आता 7-12 सांगतो ते खरं का महाराज सांगतो ते खरं? हनुमान महाराज 7-12 खरं का महाराज सांगतो ते खरं? काय माहिती. 7-12 पण विश्वास नाही का? आहे म्हणतात, आहे. मग परमार्थात सुद्धा 7-12 बघावं का महाराजाला बघावं? 7-12 बघावं का नाही? ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकाराम गाथा, हे काय 7-12 आहे. बाबा काही सांगू, पण घरी उचकून बघावं खरं आहे का नाही. विठाल म्हणून जीवनामध्ये कर्म चांगले ठेवा. आपण इथं होतो, कर्म चांगले ठेवा. कारण जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला भेटणार आहे. केले कर्म झाले त्याची भोगाले, उपजले मेले ऐसे किती, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर.
अंगी जीवनाचे सार यावे जाणूनी सत्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर कर्म चांगलं ठेवा जसं कर्म कराल तसं फळ तुम्हाला भेटणार आहे तुकोबाऱ्या म्हणतात की मला या वाईट कर्मापासून या दुस्तर कर्मापासून चुकीच्या कृतीतून मला सोडव मज सोडवी दातारा कर्मापासून दुस्तारा कारण सोडवणारा कोणी देवच आहे वाचवणाराही देव आहे संहार करणाराही देव आहे सांभाळणाराही देव आहे कारण पती लक्ष्मीचा जाणत असे म्हणून देव ठेवील तसं राहा समाधानी राहा ठेविले अनंते तैसेचे राहावे चित्ते असू द्यावे समाधानी राहा आणि देवावर विश्वास ठेवा निष्ठा देवावर ठेवा कारण शेवटी देवच आपल्याला सांभाळणार आहे महाराज दुसरा कोणी मागे पुढे उभा राही सांभाळीत आली आघात निवाराया आणि देवाला काय आपला भार आहे का देवाला भार आहे जगाची निर्मिती कोणी केली ब्रह्मदेवाने सांभाळ कोणाकडे भगवान विष्णूकडे आणि संहार संपवणारा कोणी शंकर महादेवी मग एवढं सगळं आहे मग देवाला काय आपला भार होणार आहे का देव आहे ना आपल्याला सांभाळणारा फक्त देवावर निष्ठा करा हेच अभंगाचं तिसरं करीसी अंगीकार